56% पगार, 100% खिल्ली. अर्ध्या पगारावरून कर्मचारी आक्रमक. तसे एसटीचे कर्मचारी फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. मुलांचे शिक्षण किंवा घर खर्च कसा आता 56% कसा बघवणार. काम करून जर त्याचा मोबदला जर मिळत नसेल तर नाराजी होणारच. आम्ही पगार आपला मिळाल म्हणून गेलो तर ते म्हणले 56% पगार आहे, राहिला पगार नंतर देऊ. आता केव्हा देणार हे प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं पगाराच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात यश आले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कपातीचं संकट आता दूर झालेलं आहे. कठीण समय येता कोण कामास येते, एकनाथ एकनाथ एक हाक येते. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा अर्धवट पगार मिळाल्याने त्यांच्यावर कठीण परिस्थिती ओढावली होती. त्या कठीण प्रसंगी उर्वरित पगार कधी मिळणार या चिंतेत कर्मचारी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचे वित्त सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि हा प्रश्न मार्गी लावला. आता एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. यावरून हे पुन्हा सिद्ध झालंय की कुठल्याही संकटात मदतीचा हात एकनाथ हा पोहोचतोच.